आशेरीगड म्हटलं की या पायऱ्या आपल्या आधी डोळ्यासमोर येतात. आशेरीगड सेफ आहे आतापर्यंत मला सेफ वाटला, कारण की वेल मार्क आहे, वेल नोन आहे, वेल मेंटेन पण आहे. वर जायला रस्ता पण त्यांनी चांगला ठेवला आहे. तर बिगिनर असेल, फिमेल असेल तर तुम्ही या ट्रेकला येऊ शकता. तर हा मित्रांनो किल्ल्याचा दरवाजा, साईन बोर्ड्स पण लावलेत. इथे आश्री देवीचं मंदिर आहे आणि इथे बाले किल्ला या साईडला. पूर्ण मित्रांनो दगडामध्ये म्हणजे डोंगरामध्ये मंदिर बनवलं आहे. तर म्हणून व्हिडिओमध्ये किल्ल्याची सगळी माहिती, कसं पोहोचू शकतो आपण, काय काय आहे, काय काय बघू शकतो, हे सगळं मी तुम्हाला सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. मित्रांनो इथं आपण गाडी पार्क केलंय, माईकचा सेटअप पण केला आहे. आज आपण ट्राय करू माईकवर बोलायचं. आपला माईक ते होल्ड करायचा आहे. हा माईक राहत नाही पण होल्ड करायचा आहे, पाऊस नाही आला पाहिजे. आणि आता सुरू करू आपण आपला ट्रेक. आपण आलो आहे आशेरीगडला, जसं मी थंबनेल बघितलं ते. तर या किल्ल्याची संपूर्ण माहिती आपण पण जाणून घेऊया आणि मी तुम्हाला पण देतो. तर हा थोडा पार्किंग स्पॉट आहे आणि खूप लोक आलेच, खूप लोकांनी गाड्या लावल्यात आणि ते वर गेलेत. आता मी पण आलोय, आता जस्ट पोहोचलोय आणि मी पण आता निघालोय आशेरीगडकडे. तर म्हणून व्हिडिओमध्ये किल्ल्याची सगळी माहिती, कसं पोहोचू शकतो आपण, काय काय आहे, काय काय बघू शकतो, हे सगळं मी तुम्हाला सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तर बनून राहा व्हिडिओवरती. आशेरीगड सध्याच्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे. जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने इथे येत असाल तर जवळचं रेल्वे स्टेशन पालघर आहे. पालघरवरनं मनोरच्या दिशेने जाणारी एसटी पकडा आणि मस्तान नाक्याला उतरा. येथूनच खडकोना गावासाठी शेअर ऑटो मिळतात, जे तुम्हाला आशेरीगडाच्या बेस विलेजजवळ पोहोचवतात. तर सुरुवातीला मित्रांनो अशी मस्त झाडी, सगळीकडे एकदम भारी नेचर वाटतंय आणि मधून हा रस्ता आहे. इथून आपल्याला सरळ सरळ जायचं आहे वरपर्यंत. किती वेळ लागला आई वर जायला? 1 तासात पोहोचला. 1 तासात चालेल. 1 तास आजीने सांगितलं आपल्याला, आपण 1 तासामध्ये पोचू. चला बघू किती वेळ लागतो. आपला तर शूट करत जायचं असतं आणि आज तर सोलो आहे आपण, तर कॅमेरा पकडायला पण कोण नाही. सगळे फुटेज आपल्याला एकलाच घ्यायचे आहेत. तर मे बी आपल्याला 1.5 हवर लागू शकतो वर पोचायला. जस्ट स्टार्टिंगच झालं आता, तर चलो जाते. पण फर्स्ट इंटरॅक्शन खूप चांगलं वाटलं आणि मे बी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वेदर खूप चांगलं आहे, खूप मस्त वेदर आहे. सो मित्रांनो फॉरेस्ट एकदम डेन्स झालं आता, हे बघा पूर्ण सगळीकडे. पूर्ण डेन्स झाले फॉरेस्ट आणि आपण आता एकटेच या जंगलामध्ये. तसे काय म्हणजे ते हे नाही, आपलं मी ते येऊ शकता, कोणी पण ट्रेक करायला ते येऊ शकतं. आशेरीगड सेफ आहे आतापर्यंत मला सेफ वाटला, कारण की वेल मार्क आहे, वेल नोन आहे, वेल मेंटेन पण आहे. वर जायला रस्ता पण त्यांनी चांगला ठेवला आहे. तर आहे एकदम बोर्ड वगैरे पण लावले, साईन बोर्ड्स पण आहेत. तर बिगिनर असेल, फिमेल असेल तर तुम्ही या ट्रेकला येऊ शकता. एक तासाची चढाई आहे आणि जास्त चढाई अवघड पण नाही आहे, एकदम चांगलीच आहे. बघा एकदम बोर्ड लावला आहे इथे, हा बघा. तर या रूटवर आपण चाललो आता. बघा असा रूट आहे, हा वेल मेंटेन आहे. वेदर सगळ्यात मस्त आजचा वेदर आहे, 1 नंबर पण आहे. जास्त हे नाही काय नाही, एकदम हलका हलका ऊन पडतं इकडं. त्यामुळे कसं जे नेचर बघायला आपण येतो ना ते आपल्याला चांगलं दिसतं या कारणामुळे. वा, जोपर्यंत असं वेदर आहे तोपर्यंत आपण चढून घेऊ वरती, कारण की आपला अनुभव आला आहे की बघताच वातावरण कधी चेंज होतं ते आपल्याला पण समजत नाही. त्यामुळं वर जाऊ पटपट. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 1700 फूट उंच आहे. पायथ्यापासून वरपर्यंत जाण्यासाठी आपल्याला साधारण 1.5 ते 2 तास लागतात.
नंतर मित्रांनो आपल्याला हे असा ओपन भाग लागतो. इथून आपण हे आलो, ह्या फॉरेस्टमधून आलो. तर इथे बघा एक टेबल पण म्हणजे हे बघायला लक्ष ठेवायला जागा पण आहे. इथे छोटंसं हे केलं आहे, एकदम छान केलं. हे एकदम भारी वाटतं का, हे मी कोणत्या किल्ल्यावर बघितलं नाही, एकदम भारी, लाईक इट. आणि मी असं तुम्हाला आता 5 मिनिटं अगोदर बोललो की सचिन भुरे, हां बघ ना. आणि आपण मित्रांनो आत्ताच बोललो होतो की 5 मिनिटं अगोदर बोललो ना मी आता की वेदर खूप चांगलं आहे, खूप भारी आहे, पटकन जाऊ, वेदर पटकन चेंज होईल. बघा पाऊस पडायला सुरू झाला नाही पण ना क्लाउडी, ओव्हरकास्ट क्लाउडी झाले वातावरण, पाऊस कधी पण पडू शकतो. आणि आपली स्पीड आज खूप स्लो आहे, कारण की कॅमेरा सेट करायला वेळ लागतोय, टेक घ्यायला वेळ लागतोय, मध्ये मध्ये हा माईक बंद पडतोय, त्यामुळे जरा हळूहळू चढतोय मी. वातावरण क्लाउडी झालं तर ना हे घनदाट जंगल थोडंसं अजून डार्क वाटतंय. बघा अंधार पडलाय, मग थोडं उजेड वाटत होता, आता अंधार पडलाय. हो हो, म्हणजे बघा वरतून जे पाणी पडतं ते इथून येत आहे, मस्त नॅचरल वॉटरफॉल्स छोटे छोटे. काय बी बघा ना, इथून हा रस्ता आहे वर जायला, इथून आणि इथून वरतून पाणी पडते खाली. मित्रांनो पावसात झाली सुरुवात, बोल ना वेदर कधी पण चेंज होऊ शकतं. झालं आणि आपण वर नाही पोचलोय. 15% ट्रेक झाला आपला, 50%, अजून 50% बाकी आहे. आता मला मोबाईल ठेवावा लागेल, रेनकोट वगैरे घालावं लागेल. आणि कचरा बघा, हा बघा तिथं लिहिलं आहे, हा बघा साईन बोर्ड लावला आहे, प्लास्टिक वगैरे कचरा करू नका. तरी कचरा बघा, सिविक सेन्स ब्रो, सिविक सेन्स. जरा थांबू, जरा पाऊस कमी वाट बघू, आता मग रेनकोट घालून चढू. नाव स्नॅक्स टाइम दोस्त. ट्रेकच्या दौरान चिप्स किंवा हे ना खात मित्रांनो, फ्रूट्स खातात फॉर रिकवर युअर बॉडी अँड गुड फॉर हेल्थ ऑल्सो. चारों तरफ जंगल जंगल जंगल, आणि आपण बसले सेब खात, सफरचंद. चला लवकर खाऊ आणि निघू. पाऊस पण थांबलाय आणि वेदर पण आता चांगलं होतंय. तर चलो पटपट खातो आपलं आणि निघू. मित्रांनो जसं जसं आपण वर पुढे पुढे येतो ना, तसाच हा ट्रेक थोडासा टफ होतो, अवघड ना टफ होतो. चढाई फक्त जरा हाई होते. स्टार्टिंगचे 10-15 मिनटं एकदम नॉर्मल, एकदम लाईव्ह वाटतं. पण तिथून नंतर थोडंसं पुढं ना अशी थोडीशी वर चढाई चालू होते. बघा पूर्ण हा स्लोप आहे, तर थोडं टफ जातं, म्हणजे दम लागतो बस, बाकी काय अवघड नाही आहे. फक्त पावसाळ्यामध्ये हे सगळे दगड आहेत ना ओले झालेच, तर पाय सारखतो, तेवढी फक्त काळजी घ्या, बाकी काय नाही. तर मित्रांनो हा पूर्ण जंगल पार करून आपण आलो वरती. इथून आता वर आलो आहे. तर इथे एक हे, पण हे मला समाधी वाटली आधी, पण हे काय नक्की कळत नाही. त्याच्याला तर लिहिलं आहे 2024 घडणवारे असं लिहिलं आहे. आणि त्याच्या मागे बघा असे हे छायाचित्रित. कोणाला काय आयडिया असेल तर सांगा. बहुतेक हे ना ह्यांचं काहीतरी देवस्थानाचं काहीतरी असेल. सिंहाचा लोभ आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, यांचं देवस्थानाचा काहीतरी भाग असेल. इथे काय लिहिलं बघा, वाघोबा देवस्थान.
वाघोबा देवस्थान, बहुतेक हे तेच आहे वाघोबा देवस्थान. आणि आपल्याला इथून आता वर जायचं आहे. चला मित्रांनो, वर आल्यावर इथे काहीतरी आहे. अरे बापरे, कोण झोपले आतमध्ये? आतमध्ये कोणतरी झोपले. मे बी इट्स डॉग. हा इट्स डॉग आहे. डॉग झोपले आतमध्ये. जाऊया, तर डिस्टर्ब नको करूया, जाऊया. किल्ल्यावरचा हा भाग थोडा अवघड आहे. पावसाळ्यामध्ये येथे पाय घसरण्याची शक्यता असते, म्हणून इथून येताना सावकाश या. मित्रांनो, असा काय हा भाग आहे. हे बघा काय व्ह्यू येतो, एक नंबर. सगळं एकदम क्लिअर झालेलं वातावरण, त्यामुळे अशी वाईब येते. वाव. तर चला आपण आता वर जाऊ. सो मित्रांनो, या त्या पायऱ्या ज्यासाठी आशेरीगड ओळखला जातो. आशेरीगड म्हटलं की या पायऱ्या आपल्या आधी डोळ्यासमोर येतात आणि कुठे पण मॅपला वगैरे गुगलला सर्च केलं तर त्या पायऱ्याच असतात. तर चला ह्या पायऱ्या पण सोडू. इथे आता जरा जाम झालेला, म्हणून आपण थोडीशी वाट बघितली. आता जाम क्लिअर झालं तर जाऊ वरती. भाई कोण ते आता कोण आहे? ओ भाई साहब, पायऱ्या एकदम स्टीप आहेत बघ. चांगलं आहेत, मजबूत आहे, मजबूत कंडिशन पायऱ्या आहेत या. हा व्ह्यू. चला इथून वर जाऊ. आणि आता या पायऱ्या संपल्या बघा, या पायऱ्या संपल्या आणि आता या पायऱ्या तिथल्या. इथून आता दगडाच्या पायऱ्या आपल्याला सुरू झाल्यात. मे बी हा गेट आहे, म्हणजे दरवाजा आहे किल्ल्याचा, जो आता दिसत नाही आपल्याला. शिड्या आहेत या. हा जो भाग शिड्या आहेत, इथे थोडासा रॉकमध्ये शिड्या केलेल्या आहेत. आणि इथून आल्यावरती तर हा मित्रांनो किल्ल्याचा दरवाजा. त्याची अवस्था आता काही चांगली नाही आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोला आणि चला वरती. आता आपण फायनली आलो इथं वरती. इकडे पण बघा कसं स्ट्रक्चर बघा कसं आहे. तर आपल्याला हे जिथून उतरतायत चढतायत ना, उतरतायत ना, तिथून आपल्याला तिकडे जायचं आहे. या साईडला काही नाही आहे. या सीड्या घेऊन या सीड्याने तुम्ही इकडे जावा. आणि फायनली आपण किल्ल्याच्या वरती आहे. मी पोहोचलोच, आपण ऑलमोस्ट पोहोचलोय. वाव, काय नजारा मित्रांनो, एकदम मस्त नजारे आहेत. सरळ सरळ पुढे चालत आल्यावर आपण अशा या रस्त्याला आलो. इथं पाण्याचं टाकं, देव टाके बघा, तिथे ते टाके दिसतं का? ते टाके, ते टाके, ते टाके. ते आपल्या समोर तोफा दिसत आहेत. ते तोफा बघू. बघा इथून रस्ता जायला त्या पाण्याच्या टाक्याकडे जायला रस्ता इथून आहे. इथून खाली उतरून जायचं आहे. सध्या आपण आधी आपण हे बघू आणि रिटर्न फिरताना ते बघू. तुम्ही काय पण बोला, लय भारी किल्ला आहे. म्हणजे ना तुम्ही इथं सिनेमॅटिक जो शॉर्ट्स शूट लय करू शकता तुम्ही इथं. लय भारी भारी एकटा म्हणून एवढं आपला काही करत म्हणजे जमत नाही. आणि आपला ट्रायपॉड पण छोटावाला आणला आहे. मोठावाला ट्रायपॉड आपला तुटला आहे, त्यामुळं हाय लेवलचे शॉट घेता येत नाहीत. ट्रायपॉड सेट करून सगळे लो अँगल शॉट घ्यावं लागतात. बघा बघा ना, बघा कसला भारी व्ह्यू दिसतोय बघा.
इथे तोफा आहेत आणि क्लायमेट सनलाईट किती एकदम छान दिसतं, एकदम सगळं भारी, एक नंबर. सो मित्रांनो, या पोर्शनला आपण आल्यानंतरला इथे ज्या तोफा आहेत, इथून बघा इथे एक रस्ता आहे आणि समोर एक रस्ता आहे, तिथे आपल्याला साईन बोर्ड्स पण लावले आहेत. इथे आश्री देवीचं मंदिर आहे आणि इथे बालेकिल्ला या साईडला. चला आपण आधी बालेकिल्ला बघून येऊ आणि मग आश्री देवीचं मंदिर बघून येऊ. चला आपण जाऊ बालेकिल्ल्याकडे. चला बालेकिल्ल्याला जाऊ. परत वातावरण चेंज होणार आहे. ओहो, आला बालेकिल्ला आहे काही पास मी, बघा समोरच आहे. आणि बघा झाडी किती वाढले, म्हणजे डेंज झाले पूर्ण. तिथे तर तोफा आहेत ते तिथेच, इथून हार्डली एका मिनटावरच हा बघा बालेकिल्ला. जाऊ. या किल्ल्याची निर्मिती शिलाहार वंशीय राजा भोज यांनी केली. पुढे हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला आणि सन 1683ला छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. मराठ्यांनंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. तिकडे आपण बालेकिल्ल्याकडे जाऊन आलो. आता आपल्याला जायचं आहे आश्री देवी मंदिरकडे. आश्री देवी मंदिर या साईडला. तिथे मित्रांनो त्या तोफा होत्या, तिथून आपण बालेकिल्ल्याकडे गेलो. या झाडापासून इथे बालेकिल्ल्याकडे गेलो. हार्डली 1 मिनटावर आहे आणि इथून पण हार्डली 1 मिनटावरती हे देवीचं मंदिर आहे. हे बघा इथे हे किल्ल्यावरील आश्री देवीचं मंदिर आहे. या देवीच्या नावावरूनच या किल्ल्याला आश्रीगड असे नाव दिले आहे. पूर्ण मित्रांनो दगडामध्ये म्हणजे डोंगरामध्ये हा मंदिर बनवलं आहे. तर मित्रांनो आपण या प्लॅटोवरून आलो सरळ तिथे आश्री देवीचं मंदिर आहे. तिथून सरळ आल्यावरती आपल्याला पुढे असे एखादे सुंदर नजारे बघायला भेटतात. तिथे वेगवेगळे किल्ले आहेत. वेगवेगळ्या किल्ल्यांच्या हे बघा, हा ते समोर आश्रीगड आहे. आश्रीगड बोलतोय, आश्रीगड तर आज आहे. हा पुढे कोहोज फोर्ट आहे. आजूबाजूला एकदम मस्त काय म्हणजे रेंज बसले बघा ना. आणि सगळे लोक असे बसलेत जागा पकडून स्पॉट घेऊन. तर आपण त्या झेंड्याकडे जाऊ आधी. इथून त्या झेंड्याकडे जाऊ आणि मग आपण इथून पूर्ण आश्रीगडला फिरून परत तिथून खाली उतरू शकतो. तर आपण आता झेंड्याकडे जाऊ. तिथे मित्रांनो आपण त्या झेंड्याजवळ पोचलो आहे. किल्ल्याचा पूर्ण वेस्ट साईडचा पूर्ण हा लास्ट भाग आहे. वेस्ट साईडचा इथे हा झेंडा आहे. आणि हा व्ह्यू बघा, वा. तर मित्रांनो आपण तिथून आलो. तिथे पूर्ण भाग बघितला आपण. तिथे खाल्लं पिल्लं थोडा रेस्ट केला आणि आपण आता आलोय. आता आपण जाऊ इथं टाका बघायला. टाका बघायचं राहील ना आपल्याकडे. तर टाका एकदा बघू. इथून चाललाय रस्ता. इथे बोर्ड पण लावलाय. इथून रस्ता चाललाय. किल्ल्यावरती तर एक गोष्ट नोटीस केली मी. किल्ल्यावरती तारफा भरपूर वाजतोय. तारफा म्हणजे खालती पण मी जेव्हा गावात एंट्री केलेली ना, तर बापरे हे काय आहे, फक्त खड्डा आहे ना. खड्ड्याच आहे फक्त. हा तर जेव्हा मी गावात एंट्री केलेली ना, खाली गावात एंट्री केलेली ना, तेव्हा पण मी सगळ्यांच्या घरामध्ये तारफा बघतो. तारफा सगळ्यांच्या घरात म्हणजे टी व्हीवरती ते तारफा हे असते, नृत्य आहे. आदिवासी कल्चर आहे ते. तारफा ते वाजत होतं. छान वाटतं ऐकायला. किल्ल्यावरती पण भरपूर ते पोरं आलेत गावातले, स्पीकर घेऊन आलेत. तर ते वाजते नुसतं तारफा ऐकायला छान वाटते. आपण इथून आलो. इथून आपल्याला जायचंय पण भाई पाय बी सरकला ना. भाई स्लिपरी आहे.
आणि हे आपण पोचलो टाक्यांजवळ. हे टाके, पाणी तर एकदम खराब आहे. पाणी आपण हे पिऊ नाही शकत, खराब पाणी आहे. इथे अजून एक टाका आहे आणि इथं असे रेलिंग पण लावले बघा, रेलिंग पण लावले. आणि हे टाके पण छान दिसतात, टाके. काय या साईडला पण रस्ता आहे, बघू इकडे काय. दिस रूट वेअर गो ब्रो. हा इथे पण टाका आहे, बहुतेक टाकेच आहे तिकडे, सगळे टाके. तिसरा टाका. आणि हा रस्ता चाललाय खालती मे बी अजून टाके असतील. लेट्स गो. आपण तिकडून गेलो वरती, तिथून ते मंदिर आहे तिकडे बाले किल्ला. आम्ही तिकडे होतो, इथून उतरून आपण दुसऱ्या डोंगरावरती आलोय. हा इथे पण खालती टाका आहे बघा, झाडाच्या इथे खाली. इथे अरे इथे कोणच नाही हो, तिथे बसलो, इथे बसायला पाहिजे होतं, कोणच नाही इथे. बघा इथे पण टाका आहे. हे बघा ना, पूर्ण खालती जागा आहे. तिकडे किती लोक होती, तिकडे त्या व्ह्यू पॉईंटला खूप लोक बसले होते, इथे कोणच नाही. इथे बहुतेक मी एकटाच आलोय. सो मित्रांनो, ही शिडी उतरून आपण खाली आलो. बघा ही शिडी उतरून खाली आलो इथे. आणि आता आपण खाली उतरतोय. आलो वरतून वरतून खाली आलो आपण आशेरी किल्ल्यावरनं. वेदरने चांगली साथ दिले, पाऊस पडला नाही म्हणून आपल्याला चांगले नजारे बघायला भेटले. एक नंबर किल्ला होता. आवर्जून नक्की या किल्ल्याला भेट द्यायला या, जास्त अवघड नाही आहे. 1-1.5 तासाची ट्रेकिंग आहे. वरती आपल्याला फिरायला अर्धा तास लागतो जर तुम्ही शूट करत नसाल तर. पण फोटो वगैरे काढून तर मे बी 1 तास पकडून चला. वरती पण 1 तास यायला, म्हणजे 2-2.5 तास लागतो तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करायला आणि अर्धा तास खाली उतरायला. तर पकडून द्या अर्ध्या 2.5-3 तास तुम्ही सगळं करू शकता. तर हा होता किल्ला. कसा होता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जसा होता मी दाखवायचा पूर्ण प्रयत्न केला आहे शूट करून एकट्याने. टफ होतं थोडंसं माझ्यासाठी, पण केला आहे. जसा होता तसा दाखवायचा प्रयत्न केला आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किल्ला कसा वाटला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो पण करा. भेटूया आपण असंच पुढच्या ट्रेकमध्ये. तोपर्यंत गुड बाय.